पहिल्यांदाच बोरखेडा हत्याकांड प्रकरणात दोषीला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। आपल्यासोबत उज्ज्वल निकम आहेत। सर, काय सांगाल? मोठी इतिहासात पहिल्यांदाच ही हा निकाल आला। आपण बघताय की आजच्या या शिक्षेमुळे इथल्या पंचक्रोशीतल्या लोकांना आनंद झालेला आहे। विशेषतः रावेरचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, माझ्याबरोबर सहाय्यक सरकारी वकील प्रवीण बोंबे, मिस्टर जाधव, या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि ही दुहेरी फाशीची शिक्षा झाली असं मी म्हणेन। कारण आज न्यायालयाने हे घोषित केलं की 4 निष्पाप लहान मुलांना अत्यंत क्रूरतेने ठार केल्याबद्दल त्यांना ती एक फाशीची शिक्षा सांगितली आहे। त्यातील एका लहान मुलीवरती बलात्कार केला, जिचं वय फक्त 12 ते 13 वर्षाचं होतं आणि त्या गुन्ह्यातही त्याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे। हा एक अत्यंत दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा ह्या आरोपीने केलेला आहे। कठोर शिक्षा मागताना आम्ही न्यायालयात अनेक संस्कृत दाखले दिले। न्यायालयाला हे स्पष्ट आम्ही केलं की याला कमी जर शिक्षा दिली तर हे अशा प्रकारचे आरोप जे आहेत हे सापापेक्षा घातक समाजात ठरू शकतात आणि म्हणून सांगितलं की मंत्रेन शाम्यते सर्पोहा न खलाहा शाम्यते कदाहा। मंत्राने सापाला शांत करता येतं, परंतु दुर्जन माणसाला कशाने शांत करता येत नाही, म्हणून त्याला फाशीची शिक्षा ही कठोर शिक्षा दिली पाहिजे। न्यायालयाने आमचं म्हणणं युक्तिवाद मान्य केला आणि न्यायालयाने आज जो आरोपी आहे त्याला या महेंद्र बारेलाला फाशीची शिक्षा ठोठावली आहे। दुहेरी फाशी शिक्षा ठोठावली आहे आणि ही शिक्षा उच्च न्यायालयाच्या 30 दिवसाच्या आदेशानंतर ही कायम होऊन त्याला मग फासावरती चढवण्यात येईल। या घटनेमुळे कुठेतरी आता आळा बसेल एवढे मोठं निकाल म्हणूनच आम्ही फाशीची शिक्षा कठोर एवढ्याच करता मागणी केली की समाजात अशा प्रकारची गुन्हेगाराला तर शिक्षा होतेच, परंतु समाजात अशा प्रकारची दुष्कृत्य इतरांनी पुढे करू नये, त्यांना एक धडा म्हणून हे उदाहरण राहील अशी अपेक्षा आम्ही न्यायालयात व्यक्त केली होती। न्यायालयाने आमचं सगळं म्हणणं युक्तिवाद मान्य केला। त्याचप्रमाणे इतर रिपोर्ट्स मागितले होते, ते रिपोर्ट्सच्या आधारे त्याला फाशी शिक्षा दिलेली आहे। कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, भुसावळ, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।